रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत विजया राज्याध्यक्ष यांच्या उत्तरार्ध या कथासंग्रहातील ना अंत ना आरंभही ही कथा. काळ्यांची टॅक्सी बोरीबंदरच्या मुख्य स्थानकाबाहेर थांबली. यशवंतरावांनी पैसे चुकते केले, सामान हमालाच्या ताब्यात दिले आणि ते इतरांना उद्देशून म्हणाले, तुम्ही या संतपणे, मी पुढे जातो. डब्याबाहेर उभा राहतो. पाठोपाठ आलेली टॅक्सीही त्यांचीच होती. तिच्यात आणखी काही मंडळी होती. सर्वजण खाली उतरून प्लॅटफॉर्मच्या दिशेने चालू लागले. कुणीतरी शांताबाईंना उद्देशून म्हणाले, ताई, सांभाळून, आधीच पाय दुखतो आहे तुझा. मी स्वतःला सांभाळते, तुम्ही त्याच्याकडे बघा. इतकी गर्दी पाहून भांबावलं असेल. हात सोडून उगाचच पळायचा प्रयत्न करील. तू काळजी करू नको, मी त्याला उचलूनच घेतो. त्या क्षणीच शरदने मनोजला उचलून खांद्यावर घेतले. मनोज हातपाय झाडू लागला. असं नाही करायचं. आता झुकझुक गाडीतून जाणार ना तू? मजा करायची. चांगलं बरं होऊन घरी यायचं परत. हे बोलणे शांताबाईंच्या कानावर पडले. त्या खिन्नपणे हसल्या. त्या हसण्यातला भाव होता, या पोराला काही सुद्धा कळत नाही. आपण त्याच्याशी बोलत राहतो, झालं. बोलतो, कधीतरी हा बरा होईल अशा आशा बाळगत राहतो. गेली 18-20 वर्ष हा खेळ चालला आहे. त्या कष्टाने पावले उचलत होत्या. मनात येत होते, पुढे जाऊच नये, इथूनच माघारी वळावे. या प्रवासातून काही निष्पन्न होणार नाही हे त्यांना जणू आतून कळले होते. पण हा एक शेवटचा प्रयत्न करून पाहायचा असे दोघांनीही ठरवले होते. प्रश्न सुटणार नाहीच, पण धीर सोडून कसे भागेल, शक्य तेवढा संयम दाखवला पाहिजे, जगत राहिले पाहिजे. ही प्रवेशद्वाराबाहेरच्या फरचीवर बसलेली झोपलेली माणसे, बॅगा घेऊन प्लॅटफॉर्ममध्ये शिरणारी माणसे, हमाल, फळविके, भिकारी, अधिकारी, सगळे जगताहेत ना. यांच्यापैकी किती जण पूर्णतः सुखाने जगत असतील? ज्या जगण्यात कोणतेही क्लेश नाहीत, प्रश्न नाहीत, असे जगणे ते बहुधा कुणाच्याच वाट्याला येत नाही. पण आयुष्यभर एखाद्या नागाच्या विळख्यात सापडलेले आपल्यासारखे अभागी जीव फार नसतात. प्रश्न असतात, पण ते सुटतात. कधी त्या प्रश्नांचा विसर पडावा असे सुखाचे प्रसंगही येतात. आपल्या नशिबी हे नाही, पण कुणालाच दोष द्यायचा नाही. आपले प्राक्तन आपण स्वीकारायचे, भोग भोगून संपवायचे. कधीतरी सगळे संपेलच ना. आयुष्याचे शेवटचे टोक मृत्यू हे आहे. हे किती बरे आहे. मृत्यू कुणाचा? शांताबाईंना हा प्रश्न अभद्र वाटला. त्यांच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. ताई, रडू नको ग. आम्हालाही मग काय करावं हे सुचत नाही. वरेरकरांनी इतक्या विश्वासानं या अलाहाबादच्या डॉक्टरांबद्दल सांगितलं आहे. 2-3 मतिमंद मुलांना गुणही आला म्हणे. मनोजच्या बाबतीतही असा चमत्कार का घडणार नाही? आपण आशावादी राहूया. सुधा, त्यांची धाकटी बहीण, समजावू लागली. शांताबाई, भाऊजाईंनी त्यांचा हात हळूवार पकडला. त्या दोघींचे व्यथित चेहरे पाहून शांताबाईंनी आपल्या डोळ्यातले पाणी चटकन पुसून टाकले. एखाद्या क्षणी भरून येतं ग, पण तुम्ही काळजी करू नका. मी ठीक आहे. तिथं 6 आठवडे ठीक राहायचं. इकडली काळजी अजिबात करायची नाही. आम्ही पत्र पाठवूच, फोनही करू. तूही पत्र लिहिशील ना? हो. चला, जरा भरभर जाऊया. हे तिकडे अस्वस्थ झाले असतील. यशवंतराव आठवडाभर राहणार आहेत ना? हो. डॉक्टरांची भेट झाल्यानंतर, ट्रीटमेंट ठरल्यानंतर ते परत येतील. सुदैवानं त्यांचे मित्र जैन अलाहाबादला स्थायिक झाले आहेत. ताई त्यांच्याकडेच राहील, म्हणजे काळजी नाही. मंडळी एकमेकांना समजावीत होती. शांताबाईंचे लक्ष अर्धवट त्या बोलण्याकडे होते आणि अर्धवट हातपाय झाडणाऱ्या, खुळे हसणाऱ्या, तोंडाने विचित्र आवाज काढणाऱ्या मनोजकडे. आपण कसे सांभाळणार आहोत या मुलाला? पर मुलखात जवळ आपले कुणीही नसताना. पण विचार करायचा नाही. जे घडेल त्याला सामोरे जायचे. कलकत्ता मेल वेळेवर सुटली. मनोजचे स्वतंत्र तिकीट होते, पण तरीही एका बर्थवर पाणी सोडून यशवंतरावांनी कुपेच मागून घेतला होता. त्याला खाली घालू? उगाच डब्यातल्या चौथ्या माणसाला त्रास नको, यशवंतराव म्हणाले. शांताबाईंनाही ते पटले. खूप सामान होते. यशवंतरावांनी ते व्यवस्थित लावून घेतले होते. त्यामुळे कुपेमध्ये अगदी प्रशस्त, निवांत वाटत होते. शांताबाईंना क्षणभर वाटले, आपण मजेसाठी प्रवासाला चाललो आहोत. अलाहाबादचा त्रिवेणी संगम, नेहरू कुटुंबाचे आनंदभुवन, सगळे पाहू. पुढे जमले तर बनारसलाही जाऊ.
अवघ्या 3 तासांचा प्रवास आहे म्हणे तेथून. याला एकदा बाथरूममध्ये नेऊन आणू का? या यशवंतरावांच्या प्रश्नाने शांताबाई भानावर आल्या. मी नेते ना. नको, तू बस निवांत, दमली असशील. आणि पुढचे 6 आठवडेही तुझीच दमणूक आहे. सुरेखा येणार म्हणाली आहे, पण पहिले 8-10 दिवस तरी तुला सांभाळावीच लागणार. घेईन सांभाळून. इतकी वर्ष नाही का सांभाळलं? तेही खरंच. यशवंतराव मनोजला घेऊन गेल्यानंतर शांताबाईंनी अंथरुणे पसरली. बरोबर घेतलेले जेवणही बाहेर काढून ठेवले. एकीकडे त्या काम करीत होत्या आणि दुसरीकडे त्यांना इतकी वर्ष नाही का सांभाळलं? हा प्रश्न स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारावासा वाटत होता. सांभाळले खरेच, जीव लावून, बिना तक्रार सांभाळले, पण काय उपयोग झाला? आता अलाहाबादला जाऊन तर काय उपयोग होणार आहे? प्रश्न तसाच राहील. काळ पुढे सरकत राहील. काळ पुढे सरकतच होता. 20-1 वर्षापूर्वीचे दिवस, प्रसन्न, बिन गुंतागुंतीचे आयुष्य. यशवंतराव त्यावेळी सब जज होते. सुबत्ता व प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी होत्या. कशाला काही कमी नव्हते. मनोजच्या जन्मानंतरचा काही काळ फार सुखात गेला. तो चांगला वाढत होता. चालायलाही लागला होता. पण दैवाच्या मनात भलतेच आले. त्याने उलटे फासे टाकले. मनोजला ताप आला. सुरुवातीला वाटले साधाच ताप असेल, पण ताप मेंदूपर्यंत चढला. लगेच उपाय केले. कसलाही हलगर्जीपणा झाला नाही. त्यामुळे मनोज वाचला. पण त्याच्या मेंदूवर परिणाम झाला तो कायमचाच. चालणे वगैरे व्यवस्थित, पण बुद्धीची वाढ अजिबात झाली नाही. वाचाही अधू झाली. शब्दच उमटेनात. खूप प्रयत्न केले. आता तो काही शब्द उच्चारू शकतो, पण ते फक्त आपल्यालाच कळतात. त्याचे ते अस्पष्ट उच्चार, चेहऱ्यावरचा वेळसर भाव, नजरेतील तिरळेपणा, एरवी रूपाने चांगला आहे, पण या मतिमंदत्वाने त्याची सगळी कळाच गेली आहे. त्याची आणि आपल्या आयुष्याची. हे गेली कित्येक वर्ष चालले आहे. आणखी कित्येक वर्ष चालू राहणार आहे कुणास ठाऊक. मनोजला मतिमंद मुलांच्या शाळेत घालणे शक्य नव्हते. त्यासाठी लागणारी किमान क्षमताही त्याच्यापाशी नव्हती. खाजगी शिक्षण देता आले असते. थोडे बोलायला वाचायला शिकविणे, त्याला करता येईल असा एखादा उद्योग देणे, पण यशवंतरावांच्या ठिकठिकाणी बदल्या होत. मनोजसाठी एखादा शिक्षक मिळेपर्यंत, त्यांच्यातला संवाद थोडा मार्गाला लागेपर्यंत लगेच दुसरे गाव, पुन्हा शोधाशोध, पुन्हा बदली. त्याला घेऊन एका जागी राहणेही शक्य नव्हते. पुण्याला माहेरी राहता आले असते. आईने तसे सुचवले पण होते. पुढे तीच गेली. शिवाय यशवंतरावांना सोडून एकटे राहणे शक्य कसे होते? चैन पडले असते? नाही. त्यांच्या आधाराची गरजही होती. इतर मायेची माणसे खूप होती. पण अखेर दुर्दैवाने खरे भागीदार यशवंतरावच. पोटचा गोळा असा निघावा याचे आपल्या इतके तीव्र दुःख त्यांनाच. त्यांनीही आपली जबाबदारी कधी अंगाबाहेर टाकली नाही. कोर्टातून आल्यानंतर ते मनोजच्या आसपास राहत. संध्याकाळी अर्धा पाऊण तास फिरणे, कधी बाहेरच्या एखाद्या सभेला, जेवणाला जाणे, तेही अगदी टाळता येत नसेल तरच, आणि आपल्याच आग्रहावरून. ते म्हणत, तूही चल ना, अशी घरात कोंडलेलीच राहू नकोस. दुर्दैव आहे खरं, पण ते सहन करायला बळ मिळवलं पाहिजे. थोडं स्वतःचं आयुष्य जगलं पाहिजे. मी कोर्टात जातो ते काम हाच माझा विसावा असतो. तुला असा कोणता विसावा आहे? बाहेर येत जात राहा. एखादी लायब्ररी शोध. यशवंतरावांचे म्हणणे खरे होते. काही वेळ बाहेर जाणे अशक्यही नव्हते. कारण बदलीच्या प्रत्येक गावी जसा स्वतंत्र बंगला मिळायचा, तसे नोकर चाकरही मिळायचे. त्यांच्यातला एखादा नोकर मनोजला अगदी प्रेमाने सांभाळायचा. त्याला बागेत फिरवायचा. पण 1-2दा मनोज नोकराची नजर चुकवून नाहीसाच झाला. काळजीची 5-10 मिनिटेच, पण जीव घेणे. आपण नसताना असे काही झाले तर? त्या धास्तीनेच बाहेर जाणे सोडले. घरी वर्दळ असायचीच. त्यावेळी माणसे भेटायची, बरे वाटायचे. मनोजला कितपत कळायचे कोण जाणे, पण तोही अवतीभोवती माणसे दिसली की आनंदात असायचा. टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करायचा. इतर माणसे असली की मनोजला गाडीतून फिरायला नेणे शक्य व्हायचे. तो मोठा झाल्यानंतर त्याला धरण्यासाठी 2 माणसे तरी लागायचीच. त्याचे आडवे तिडवे वाढणे आणि हिसके देऊन मधूनच जाण्याचा प्रयत्न करणे. हा प्रयत्न का? कशापासून सुटका? जिथे दैवानेच डांबून ठेवले होते, त्याच्या बरोबरीने आपल्यालाही. भोवतीची माणसेही होती. त्यांचे मनोजवर प्रेम होते. एकसारखी या विषयावर न बोलण्याचा, किंबहुना तो विषय टाळण्याचा शहाणपणा त्यांच्यापाशी होता.
त्यामुळे खचल्यासारखे दडपल्यासारखे कधी वाटत नसे. देवाची तेवढी कृपा होती. मनोजला वेगळे ठेवायचे नाही, आपल्या परिवारात सामावून घ्यायचे हा यशवंतरावांचा निर्णय होता. ते म्हणाले होते, हे बघ शांता, मनोजचा जन्म ही आपल्या हातून घडलेलं पाप नाही. आपल्याला मतिमंद मुलगा आहे हे सर्वांना ठाऊक असलं पाहिजे. तो सगळ्यांमध्ये बसेल, सगळ्यांबरोबर उठेल, आपण दोघंही असतो तेव्हा काही प्रश्नच नाही. ते खरं हो, पण तो काही वेळा चमत्कारिक वागतो. परवा त्या सान्यांच्या मुलीचा मुकाच घेतला. खातानाही इकडे तिकडे सांडतो. आपल्याला सवय आहे, पण इतरांना, त्यांना आपल्याकडे येत राहायचं असेल तर त्यांनी हे सगळं सहन केलं पाहिजे. करतातच, कोणी काही म्हणत नाही. मग झालं तर. पण मलाच चमत्कारिक वाटतं हो. अगं तू सवय केली पाहिजेस. शक्य तेवढी नॉर्मल राहा. आपण उपाय करतोच आहोत. पुढे मागे तो सुधारेल अशी आशा बाळगून आहोत. आणखी काय करणार? यशवंतरावांचे म्हणणे खरे होते. सुरुवातीला आशा वाटत होती. हळूहळू तीही नाहीशी झाली. शांताबाईंनी आपले प्राक्तन निमूटपणे स्वीकारायचे ठरवले. त्या जरा मोकळेपणाने वावरू लागल्या, तरीही मनोजच्या आयुष्याशी बांधलेल्या राहिल्या. चार चौघात ठीक असतं, पण एकटेपणी त्यांना निराशेचे झटके येत. अनावर रडू येई. मन गुंतवायचा निश्चय केला तरी ते कुठेच गुंतत नसे. नुसती तळमळ, बेचैनी, निद्रानाशाचा, गुडघेदुखीचा विकार, त्यावर तऱ्हेतऱ्हेची औषधं. या चक्रात भरडले जात असताना स्वतःला त्या बजावत, मला नीट राहिलं पाहिजेच, मी नसेन तर मनोजचं कसं होईल? त्यांचा यशवंतरावांवर पूर्ण विश्वास होता, पण तेही थकत चालल्याचे शांताबाईंना दिसत होते. आपण दोघेही मनोजच्या आधी गेलो तर? पैशाच्या दृष्टीने काही कमी नाही, पण जबाबदारी कोण घेणार? मतिमंद मुलांसाठी एकही हॉस्पिटल किंवा अन्य एखादा निवारा नाही. दुसरे मूल होऊ न देण्याचा आपला निर्णय चुकला का? हेही शांताबाईंना कळत नव्हते. मनोजला एखादं भावंड असतं तर काळजी कमी झाली असती का? की अधिक गुंतागुंत झाली असती? तसेच वाटले, म्हणून तर मूल होऊ दिले नाही. इतक्या उशिरा चूक काय, बरोबर काय हे ठरविणेही कठीण होते. त्या वेळी करावेसे वाटले ते आपण केले. वेगवेगळ्या वैद्यकीय उपाययोजना तर चालू होत्याच, पण शांताबाईंनी आपल्या परीने देवधर्मही चालू ठेवला होता. यशवंतराव त्यांच्या आड आले नाहीत. ते म्हणाले, तुला समाधान वाटतं ना, मग तू ते कर. त्यावर टीका करण्याचा, विरोध करण्याचा इतरांना काही अधिकारच नाही. शांताबाई सुरुवातीपासूनच श्रद्धाळू होत्या. घरात देव होते. त्या रोज भाविकपणे पूजा करीत व पोथी वाचत. ही त्यांच्या सासूबाईंनी सोपवलेली जबाबदारी होती. कुलाचार म्हणून शांताबाईंनी ती आनंदाने स्वीकारली. मनोजच्या जन्मानंतर व्रतवैकल्ये वाढतच गेली. उपास तापास, नवस, गंडेदोरे, अंगारे, दुपारे, जे जे सुचवले जाईल ते ते केले. केले नाही म्हणून मनोज बरा झाला नाही असे व्हायला नको. त्या नियमाने देवळात जात, देवळातून आणलेला प्रसाद भक्तिभावाने सर्वांना देत. यशवंतरावही काही न बोलता प्रसाद घेत. ते विरोध करत नव्हते, पण शांताबाई कर्मकांडांच्या अधिकाधिक आहारी जात आहेत असेही त्यांना वाटत होते. एक दिवस त्यांनी आपली ही भावना मोकळेपणाने बोलून दाखवली. शांता, रागावू नको, पण हे जरा जास्ती होत आहे असं नाही का तुला वाटत? असेलही, मला नाही कळत. हे निरर्थक आहे म्हणून. पण खरं सांगू का, आत कुठेतरी शांतही वाटतं. कुठून तरी बळ येतं, त्याची मला गरज आहे. तुझं खरं आहे, मला हा मार्ग मोकळा नाही. लहानपणीच बंद केला. तुम्ही उपास तापास नका करू, पण ज्ञानेश्वरी वाचून पहा. मनापासून सांगते मी, नवी दृष्टी येते. या अफाट पसाऱ्याचा, त्यातील विसंगतीचा, आघातांचा एकाएकी अर्थ लागल्यासारखा वाटतो. त्याचा सूत्रधार हाच आपला रक्षणकर्ता आहे हे कळल्यानंतर कसलंच भय वाटेनासं होतं. पाहू, वाचेल मी. तो विषय तिथेच संपला. शांताबाईंनी डोळे मिटून ध्यान केले. गुरुचरित्राची पोथी उघडली. त्या क्षणी तरी बरे वाटले. असे अधूनमधून बरे वाटणे, अधूनमधून तीव्र निराशा, काहीच न सुचणे, काहीच न करावेसे वाटणे, वरकरणी सगळा व्यवहार नीट चालला होता. पण शांताबाई आतून एकट्या होत्या आणि त्यांना ठाऊक होते, यशवंतरावही एकटेच आहेत. मनोज, त्याला एकटेपणाची जाणीव असेल का? की तो संपूर्णपणे बधिरच आहे? कसे कळावे? गेली काही वर्ष यशवंतराव व शांताबाई
मनोज विषयी एकमेकांशी काही बोलले नव्हते. सगळे गृहीत धरल्यासारखे, निश्चित शेवट असल्यासारखे. जीवनाचा शेवट हाच त्या दुःखाचा शेवट. पण 2-2.5 महिन्यापूर्वी पुन्हा तो विषय निघाला. यशवंतरावांचे एक जुने पक्षकार वरेरकर खूप वर्षांनी भेटायला आले होते. त्यांचे आगत स्वागत झाले. मनोज तिथे होताच. वरेरकरांचा चेहरा गोंधळलेला होता. यशवंतरावांनी त्याचे कारण ओळखले. खूप वर्षात गाठभेट नाही. त्यांना कदाचित ठाऊक नसावे. हा माझा मुलगा आता 20 वर्षाचा होईल. लहानपणीच. मला ठाऊक आहे साहेब. ऐकलं होतं. मधून मधून चौकशीही करीत होतो. तुम्हाला पत्र लिहावंसं वाटलं, पण काय लिहिणार. दूर जबलपूरला होतो. इकडे येणंही झालं नाही. आता रिटायर होऊन मुंबईला स्थायिक झालो आहे. इथं आल्यावर ठरवलं शक्य तेवढ्या लवकर तुम्हाला भेटायचं. चांगलं केलंत. मीही आता 2-3 वर्षात रिटायर होईन. त्यानंतर बघायचं. यशवंतरावांची नजर नकळत मनोजकडे गेली. साहेब, एक सुचवू का? राग तर मानणार नाही ना? म्हणजे तुम्ही परोपरीचे उपाय केले असतीलच, पण वरेरकरांच्या चेहऱ्यावरील गोंधळाचे कारण आता लक्षात येऊ लागले. त्यांना संकोच वाटत असावा. बोला ना, मोकळेपणानं बोला. तिकडे अलाहाबादला एक डॉक्टर आहेत, डॉक्टर शर्मा. मेंटली रिटार्डेड मुलांनाच ट्रीटमेंट देतात. त्यांच्याकडे रीग असते. खूप जणांना गुणही आला आहे. मला त्या केसेस ठाऊक आहेत. तिथं सुरुवातीला 6 आठवडे राहावं लागतं. त्यानंतर जसं ठरेल तसं. मला वाटतं तुम्ही एकदा तिकडे जावं. हे बोलणं चालू असतानाच शांताबाई तेथे आल्या. त्यांनी ऐकले होते. काय करायचं? यशवंतरावांनी विचारले. बाई, तुम्ही एवढा प्रयत्न करून पाहाच. त्यांचा पत्ता, ती सगळी व्यवस्था मी करतो. माझ्या खूप ओळखी आहेत तेथे. आपला जैनही आहे तिथं. त्याला फोन करून विचारता येईल. त्याच्यामार्फत राहण्याची सोय होईल. दोघांचाही कल अलाहाबादला जाण्याकडे झुकू लागला. घरच्या मंडळींचेही तेच मत पडलं. सगळ्या व्यवस्थेला 1.5-2 महिने लागले. मनात शंकांचे काहूर, पण खूप वर्षांनंतर पालवलेली आशाही. त्या आशेसकट घराबाहेर पाऊल टाकले खरे, पण मनावर असह्य ताण होता. मोठा निर्णय घेतल्यानंतर येणारा मानसिक थकवाही जाणवत होता. शांताबाईंनी निश्चय केला. आता निघालो आहोत खरे, फार विचार करायचा नाही. घट्ट बंद झालेले दार थोडे किलकिले झाले आहे, एवढेच. ते पुन्हा बंदच होणार असे धरून चालायचे, म्हणजे धक्का नको. डोके दुखत होते. डोळे मिटून स्वस्थ पडण्याची आवश्यकता होती. थोडे खाऊन घ्यायचे, झोपेची गोळी घ्यायची आणि मनोज झोपल्यानंतर आपणही झोपी जायचे, असे शांताबाईंनी ठरवले होते. ते यशवंतरावांची वाट पाहत होत्या. बाथरूम बंद होती, त्यामुळे थोडा वेळ लागला. आटपलं सगळं? हां. खाऊन घेऊया ना? हो, काढलंच आहे बाहेर सगळं. याला भरवते, मग आपण खाऊ. शांत झोपायचं, विचार करायचा नाही. तुला विश्रांतीची गरज आहे, कळलं ना? मलाही तुझ्याबरोबर थांबता आलं असतं तर फार बरं झालं असतं, पण इलाजच नाही. मला फार गिल्टी वाटतंय. तुम्हीही फार विचार करू नका. जे नशिबात असेल ते होईलच. बाहेर काळोख होता. गाडी वेगाने पुढे धावत होती. पलीकडच्या डब्यातील माणसांचे आवाज येत होते. त्यांचे बोलणे, हसणे, खिदळणे चालले होते. ते ऐकून अधिकच खिन्न वाटत होते. जेवण घशाखाली उतरत नव्हते. दोघांनी स्तब्धपणे सगळे उरकले. मनोजला झोपवले. तो झोपला अशी खात्री झाल्यानंतर यशवंतराव म्हणाले, दिवा मालवू का? हो, आतून कडी लावा. मला उठावं लागलं तर तुम्हाला हाक मारीन. मनोजकडे पण अधूनमधून लक्ष ठेवा. शांत झोपला आहे, पण केव्हा जागा होईल याचा नेम नाही. माझं लक्ष आहेच. कडी जरा सैल आहे, पण हरकत नाही. फर्स्ट क्लासचा डबा आहे. पलीकडे कंडक्टरही आहे. यशवंतरावांनी वरच्या बर्थवर चढल्यानंतर घड्याळात पाहिले. 10:30 वाजले होते. बाहेर किर्र रात्र पसरली होती. निर्जन प्रदेशातून गाडी जात असल्यामुळे एकही दिवा दिसत नव्हता. ओसाळ प्रदेश, किर्र रात्र. मनोजला बर्थवर झोपून शांताबाईंनी खालीच आपले अंथरूण पसरले होते. तो खाली पडायचा नाही ना अशी धाकधूक वाटत होती, पण तो एकदा झोपला की सहसा चाळवत नाही, हेही त्यांना ठाऊक होते. त्याला झोपवताना त्या म्हणाल्या, बाळा, आता झुकझुक गाडीत गंमत येणार हं. नीट झोपायचं. उद्या सकाळी नवं स्टेशन येईल. आपण निघताना दिसलं ना तसं स्टेशन. तिथं आपण छान काहीतरी खावायला घेऊ. मनोज हसला. त्याला काय कळले कुणास ठाऊक, पण त्याला कळू न कळो बोलत राहायचे हा शांताबाईंचा परिपाठ होता.
एखाद्या मूक शक्तीशी संवाद चालू ठेवावा तसा त्या हा परिपाठ पाळत होत्या. मनोज खुशीत झोपला असावा. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हसू होते. ते पाहून शांताबाईंना भरून आले. धीरही आला. अलाहाबादला काहीतरी चांगले घडेलच. त्यांच्या कानात कुणीतरी गुणगुणले. ती गुणगुण ऐकतच हलक्या मनाने, श्रांत शरीराने त्या गाढ झोपल्या. कधी कोण जाणे जाग आली. क्षणभर आपण कुठे आहोत हे कळेच ना. नंतर लक्षात आले. बाथरूमला जाण्यासाठी त्या उठल्या. कडी उघडली. मनोजकडे एक नजर टाकून त्या कॉरिडॉरमध्ये गेल्या. कोणत्या तरी स्टेशनवर गाडी उभी होती. दिवे लागले होते. दरवाजा उघडा होता. एक दोघे खाली उतरताना दिसत होते. चहा विकणारी पोरे या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत होती. ते दृश्य पाहून बरे वाटले. एका अनोळखी प्रदेशात आता जायचे आहे. तिथे नवा आरंभ करायचा आहे. जुने क्षीण होत होत विरणार आहे. हे विचार घोळवतच शांताबाई केबिनकडे परतल्या. गाडी अजून स्टेशनातच उभी होती. त्यानंतर कॉरिडॉरमधील खिडकीतून कुतूहलाने बाहेर डोकावून पाहिले. समोर खाद्यपदार्थांचा मोठा स्टॉल होता. माणसे उभी होती. अवेळ असूनही सारे उजाडल्यासारखे दिसत होते. स्टेशनावर व्यवहारही तसेच चालले होते. पहाट झाली की काय असेलही. गाढ झोपेत काही कळलेच नाही. यशवंतरावांना किती वाजले म्हणून जागे करून विचारण्यासाठी त्या आत गेल्या. कडी लावण्यापुरती त्यांनी मनोजच्या बर्थकडे नजर टाकली आणि त्या हादरल्या. मनोजचे पांघरूण अस्ताव्यस्त होते. उशी खाली पडलेली. बर्थवर मनोज नव्हता. अहो, मनोज कुठे गेला? कुठे आहे? त्या किंचाळल्या. म्हणजे? यशवंतराव खडबडून जागे झाले. क्षणार्धात खाली उतरले. बाथरूमला जाण्यासाठी म्हणून मी बाहेर गेले होते. तो गाढ झोपला होता तेव्हा. दारही लावून घेतलं मी. शांताबाई अडखळत जसे आठवेल तसे सांगत होत्या. शब्द फुटत नव्हते. सर्वांगाला कंप फुटला होता. यशवंतराव हतबद्ध झाले. पण पुढच्या क्षणी त्यांनी पावले उचलायला सुरुवात केली. झोपलेल्या कंडक्टरला जागे केले. आजूबाजूच्या प्रवाशांची दारे ठोकली. त्यांची माफी मागत जे घडले होते सांगितले. मनोजला कुणीच पाहिले नव्हते. यशवंतरावांच्या हाकेसरशी माणसे उठली. यशवंतरावांनी केलेल्या वर्णनाशी मिळता जुळता मुलगा कुठे दिसतो का म्हणून स्टेशनवर धावत दोघे तिघे पलीकडच्या शेतातही पाहायला गेले. कंडक्टरने गाडी थांबून धरली होती. काय झाले हे पाहण्यासाठी इतर डब्यांतील काही प्रवासी खाली उतरले होते. सर्वांमध्ये एकच चर्चा. मतिमंद मुलगा नाहीसा झाला. मग असंख्य प्रश्न. कुणाचा? कधी? कसा? शांताबाई हतबद्धपणे बसून होत्या. अवघी 3-4 मिनिटे आपण कडी काढून बाहेर गेलो आणि त्या अल्पावधीत एवढे रामायण घडले. मनोज जागा झाला. बाहेर आला. स्टेशनवर उतरला. पुढे कुठे गेला असे अचानक उठून पळण्याची त्याला सवय आहे. पण ते दिवसा. अवतीभोवती माणसे असतात. त्यामुळे कधी प्रश्न निर्माण होत नाही. ही सवय अगदी क्वचित उफाळून वर येते. आजवर 3च वेळा हे घडले आहे. ते फारसे लक्षातही राहिले नाही. पण लक्षात न राहणे क्षम्य नाही. विशेषतः प्रवासात असताना. अशा कशा आपण बेसावध राहिलो. यशवंतरावांनाही कशी काहीच चाऊल ऐकू आली नाही. शोधाशोध चालू आहे. मनोज आसपास असेल. काही क्षणातच तो आपल्यासमोर उभा राहील. आजवर जीवापाड सांभाळला तो अशा विक्षिप्त रीतीने अंतरू नये. मनावर असह्य ताण आला. गळ्याशी दाटून हुंदके आले. यशवंतरावांचा आवाज ऐकून त्या भानावर आल्या. कुठे दिसत नाही. सगळीकडे शोधलं. पोलिसांनाही कळवलं. आता ते पुढचं सगळं त्वरेने करतील. पण अवघ्या 3-4 मिनिटात मी तरी कशी करंटी. लक्षात कसं नाही आलं. स्वतःला दोष देऊ नको शांता. जे घडायचं असतं ते टळत नाही. ते अकल्पित असतं. विश्वास बसत नाही. पण ते जाऊ दे. भराभर निर्णय घ्यायला हवे. सामानावर. पुढच्या स्टेशनवर उतरू. तोपर्यंत उजाडलेलं असेल. त्यानंतर काय करायचं ते ठरवू. अलाहाबादला नाही जायचं. आता तिथं जाऊन काय करणार. माझा ऐक. आपण मुंबईला परत जाऊ. तोपर्यंत मनोजचा पत्ता लागेल. नक्की ना? तशी आशा करायची. या पलीकडे काही आपल्या हातात नाही. मनोज या दुर्धर व्याधीनं ग्रासला जाईल. आपल्या आयुष्यांनाही या व्याधीचं ग्रहण लागेल हे ठाऊक होतं आपल्याला. सांग. जन्मभर तेच सोचलंच ना. तसं आता हे सोसायचं. मनोजचं असणं किंवा नसणं. मनोजचं असणं किंवा नसणं. शांताबाईंच्या मनात या शब्दांचे प्रतिध्वनी उठत राहिले. अलाहाबादला चाललो होतो. एक कूट प्रश्न सुटेल या आशेने. तो अशा रीतीने सुटला का?
त्यापेक्षा मनोज डोळ्यांदेखत एखाद्या आजाराने गेला असता तरी परवडले असतं. निदान हा संभ्रम तरी राहिला नसता. मनोज सापडेल, सापडणार नाही. कोणीतरी पैशाच्या आशेने फसवून नेले असेल. पैसे नाहीत हे पाहिल्यानंतर सोडून दिले असेल. यापैकी काहीही घडले असेल किंवा यापेक्षा वेगळेही, ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही इतके वेगळे. हा आयुष्याचा अधिकच क्लेशकारक अशा आयुष्याचा नवा आरंभ मानायचा का? की गेली 20 वर्षे वाहिलेल्या ओझ्याचा नकोसा अकल्पित अंत? शांताबाईंना काहीच ठाऊक नव्हते. हे प्रश्न ज्या अज्ञात शक्तीला विचारायचे ती ही जणू मनोज बरोबरच काळोखात, रानावनात किंवा ओसाडीत गडप झाली होती.